ठाण्यातील दिवा मुंब्रा दरम्यान 8 प्रवासी हे लोकल रेल्वेमधून पडलेत। कसारा सीएसएमटी लोकलमधून प्रवासी पडल्याची रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। लोकलमधून पडलेल्या यापैकी 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। कसारा लोकल आणि एक्सप्रेस रेल्वे बाजूने जात असताना ही दुर्घटना घडली। गर्दीमुळे लोकल आणि एक्सप्रेसमधील प्रवासी एकमेकांना घासल्यामुळे ते ट्रॅकवर पडलेत, तर 10 प्रवासी रेल्वेतून पडले असून 9 जणांवर ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कसारा सीएसएमटी लोकलमधील 8 प्रवासी पडलेत। धक्कादायक अशी माहिती मिळते। दिवा मुंब्रा दरम्यान 8 प्रवासी रेल्वेतून पडलेले आहेत। धक्कादायक अशी घटना सकाळी घडली आहे। खरं तर त्याच वेळी एक्सप्रेस त्या ठिकाणाहून जात असल्याची सुद्धा माहिती मिळते। या संदर्भात स्टेशन मास्टर किशोर तावडे यांची काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूया। अजून माहिती नाही, एक्झॅक्ट माहिती नाही मला। मी फक्त 5 जणांना हॉस्पिटलाइज केलं ठाण्याला, एवढं माहिती आहे। इकडचे आता फिगर इथल्या आरपीएफ आणि जीआरपी कडनं मी घेतो। त्यांची काय परिस्थिती होती ज्यावेळेस हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे? आणि माझ्याकडे ठाण्याला 5 जणांना जे केलेलं आहे, हॉस्पिटलाइज केलंय, त्यांच्या पायाला मार लागलेला आहे, फ्रॅक्चर आहे काही जणांना, त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलंय। ते व्यवस्थित, म्हणजे त्यांचं कंडिशन बरोबर चांगली आहे, फक्त फ्रॅक्चर वगैरे आहे। अपघात कसा घडला, काय ट्रेन त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, ते अजून माहिती नाही पडलंय। धक्कादायक अशी घटना घडली आहे। कसारा सीएसएमटी लोकलमधील 8 प्रवासी पडलेत। यावेळी आता आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू आहेत। रेल्वे प्रशासनानं या संदर्भात आपलं स्पष्टीकरण दिलं। आगामी काळात नेमके यासाठी काय बदल होणार आहेत याबाबतची माहिती सुद्धा देण्यात आली। लोकलवरती काही लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्या लोकलच्या 2 लोकल ज्या आजूबाजूने चालल्या होत्या त्याच्यावरती लोक फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्यातनं 8 लोक जी आहेत ती आपापसात टकराव झाल्यामुळं खाली पडलेली होती। या लोकांपैकी आतापर्यंत जी इन्फॉर्मेशन आहे या सगळ्यांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे। यापैकी एका प्रवाशांनी जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती त्या माहितीनुसार ते प्रवासी जे होते ते फुटबोर्डवरती ट्रॅव्हल करत होते। त्याच्यामध्ये एक दुसऱ्याशी त्यांच्या बॅगा लागल्यामुळं किंवा बाकी गोष्टीमुळं त्याच्यामध्ये ते पडलेले आहेत। लोकल आणि एक्सप्रेसमधील प्रवासी एकमेकांना घासल्यामुळे ट्रॅकवरती पडले। दिवा मुंब्रा दरम्यान आज ही धक्कादायक अशी घटना घडली आहे। रेल्वे प्रशासनाने यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे। आगामी काळात नेमके काय बदल होणार आहेत या संदर्भातली सुद्धा माहिती दिली। कशी दुर्घटना घडली या संदर्भातली माहिती घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हा अपघात नेमका कसा घडला पाहूयात। कसारा ते सीएसएमटी लोकलला प्रचंड गर्दी होती। लोकलच्या दाराबाहेर लटकत प्रवाशांचा प्रवास सुरू होता। दिवा ते मुंब्राजवळ लोकलच्या बाजूने पुष्पक एक्सप्रेस त्या ठिकाणाहून गेली। पुष्पक एक्सप्रेसला घासल्यानं 8 प्रवासी हे लोकलमधून पडले। सोबतच कसाऱ्याकडनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये देखील 5 व्यक्ती आहेत, त्यांना इंजुरी झालेली आहे। ह्या 5 व्यक्तींना ठाणा स्थानकावरती आणलेलं होतं आणि यातनं या 5ही जणांना ठाणा स्टेशनमधनं आपण कळवाचं जे शिवाजी हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये ॲडमिट केलं आहे। कळवाच्या शिवाजी हॉस्पिटलमध्ये एकूण 8 जण आहेत ते ॲडमिटेड आहेत आणि याच्यापैकी 4 जणांना हँड आणि लेगची इंजुरी आहे। यातले 3 जण आतापर्यंत ऑलरेडी आयडेंटिफाय झालेले आहेत। बाकीच्यांची जी आयडेंटिफिकेशन प्रोसेस आहे ती चालू आहे। याच्यामध्ये कमर्शियलचा स्टाफ आणि आरपीएफ आणि जीआरपीचा स्टाफ हा देखील त्यांच्यासोबत तिथे पोचलेला आहे आणि त्या हॉस्पिटल्समध्ये यांचे उपचार चाललेले आहेत। यामध्ये आत्तापर्यंत जी माहिती आपल्याला परत ह्या जे व्यक्ती 3 होते त्यांचं हे म्हणणं आहे की हे व्यक्ती जे सगळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येत होते या व्यक्तींना डाऊन थ्रूमध्ये म्हणजे कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलमधल्या व्यक्तींसोबत यांचं काहीतरी गुंतागुंत झालेली आहे किंवा सामानाची काही गुंतागुंत झालेली आहे, ज्याच्यातनं ही घटना घडलेली आहे। यामध्ये ज्या एक महिला पॅसेंजर आहेत त्यांनी हे आपल्याला आत्तापर्यंतची ही इन्फॉर्मेशन त्यांच्या मार्फत मिळालेली आहे। यासोबतच याच्यामध्ये आपण जे 8 जण याच्यामध्ये ॲडमिट केलेले होते यापैकी 5 जणांना जी कसाऱ्यावरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी लोकल होती त्याच्या गार्डनी याच्यामध्ये ठाणा स्थानकावरती त्यांना स्थानकाच्या स्टेशन मास्टरला या 5 इंजोर्ड लोकांना सुपूर्द केलेलं आहे आणि त्याच्या म्हणण्यानुसार 2ही ट्रेनमध्ये गार्डने जे सांगितलेलं आहे जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी
ट्रेन होती त्याच्यामध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी नव्हती. त्याच्यामध्ये रेग्युलर इतकीच गर्दी होती असं गार्डने आपल्याला सांगितलेलं आहे. आता जे CC आहे, चीफ कमर्शियल इन्स्पेक्टर कलवा आहेत, ते देखील तिथं याला पोचत आहेत, हॉस्पिटलमध्ये ते पोचलेले आहेत आणि याच्याकडनं अपडेट जे आहेत ते आपल्याला लवकरच त्यांचे मिळतील, कारण हॉस्पिटलच्या प्रशासनाशी ते प्रत्यक्षात तिथे बोलत आहेत आणि ज्यांना इंजुरी झालेली आहे अशा 3 ते 4 व्यक्तींवरती तिथे सध्या उपचार चालू आहेत. म्हणजे आतापर्यंत क्लिअर मराठी झालं असतं लाईन. इसमें जो अभी तक इंफॉर्मेशन मिली हुई है उसके अनुसार 5 व्यक्तियों को जिनको इंजरी हुई थी, जो छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस की तरफ आ रहे थे, उन 5 व्यक्तियों को नारायण 10 की लोकल के गार्ड ने थाना स्टेशन पे स्टेशन मास्टर थाना को सुपुर्द किया था. इन 5 व्यक्तियों को भी शिवाजी हॉस्पिटल कालवा में एडमिट किया गया है. इसमें से 3 व्यक्तियों की पहचान ऑलरेडी की जा चुकी है. उसी के साथ में बचे हुए जो 2 व्यक्ति हैं उनकी भी पहचान की जा रही है. साथ ही साथ में इन सभी व्यक्तियों को जो इंजरीज थी उसके ऊपर उपचार चालू किए गए हैं और इन सभी के ऊपर उपचार किए जा रहे हैं. इसी के साथ में जो कमर्शियल डिपार्टमेंट के व्यक्ति हैं, RPF के व्यक्ति हैं और GRP के व्यक्ति पुलिस वाले हैं, वो भी सारे उस हॉस्पिटल में पहुंच गए हैं. जो यात्री इस घटना में इंजर्ड हुए थे उन यात्रियों को सारी मदद रेलवे की तरफ से देने का प्रयास किया जा रहा है.